गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी येथील श्रीमंत ना.बा. घोरपडे नाट्यगृहात शिवराणा युथ फोर्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मान्य श्री पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या प्रबोधनपर जाहीर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते विश्वगुरु भारत या विषयावर बोलत होते. संविधान सभेमध्ये सेक्युलर हा शब्द डिलीट झाला. तत्कालीन नेत्यांनी सेक्युलर हे भारताच्या मातीत अनाधिक काळापासून आहे, त्यामुळे नव्याने हा शब्द घेण्यासाठी विरोध दर्शवत सेक्युलर शब्द लिहून समाजाला छोटा करू नये असं आवाहन केलं. मात्र आणीबाणीच्या काळात राजकीय सत्तेसाठी सेक्युलरचा समावेश केला गेला. वेळोवेळी हव्या त्या पद्धतीने बदल करून सनातन धर्माची मूलतत्वे पुसून टाकली. हा संविधान घोटाळा म्हणावा लागेल असे परखड मत राष्ट्रवादी विचारांचे परखड वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी मांडलं. यावेळी नाट्यगृह खचाखच भरलं होतं. 2.5 तासाच्या व्याख्यानात दैदिप्यमान इतिहासातून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या विश्वगुरु भारताची ही नवी ओळख उलगडली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करून दीपप्रज्वलन झालं. त्यानंतर गजानन महाजन गुरुजी यांच्या हस्ते मानपत्र देऊन कुलश्रेष्ठ यांचा सन्मान झाला. ते म्हणाले, आज आपण बांगलादेशाची चिंता करत बसलोय, पण त्यापेक्षा भयानक अवस्था भारताची आहे. आता समाज जागृतीसाठी चित्रपटांची वाट बघू नका, तर स्वयंजागृत व्हा आणि संघटितपणे सामाजिक ताकद दाखवा. यापुढे सर्वात मोठ्या लोकशाही देशातील निवडणुकीत स्वतःला कवडीमोल दरात विकू नका आणि मतांसाठी विकलो हा इतिहास ठेवू नका. महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप महिमा आहे, मात्र तो छत्रपतींचा जोश, उत्तेजना महाराष्ट्रात कुठेच दिसत नाही. महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी जिजाबाई जन्माला कधीच आल्या नाहीत. ही खंत असून सत्तेसाठी बापाला विकण्याची वेळ न येता महाराष्ट्र कसा होता याची जबाबदारी आपली आहे. धर्मनिरपेक्षता ही अनादी काळापासून भारतीय मातीत आहे, त्यामुळे नवीन धर्मनिरपेक्षता आणण्याची गरज नाही. मात्र स्वार्थासाठी सत्तेच्या दलालांनी यामध्ये बदल केला, त्यामुळे त्याला विरोध आहे. भारतीय समाजातील संस्कृती, संस्कार, परंपरा, मान्यता जाणवू नयेत म्हणून त्या पुसल्या गेल्या. यासाठी आता अनंत अनादी असणाऱ्या खरेपणाचे जिवंतपणे जिवंत असल्याचे पुरावे द्या. आपल्यातील आवाजाला जागे करा. देशाच्या स्थितीबद्दल जाणून घ्या, तरच क्रांती रातोरात होईल असं आवाहनही कुलश्रेष्ठ यांनी केलं. संपूर्ण व्याख्यानात कुलश्रेष्ठ यांनी भारतीय इतिहासातील गौरवशाली क्षणांवर प्रकाश टाकला. प्राचीन भारतीय संस्कृती, विद्या आणि तत्वज्ञान याचं महत्त्व स्पष्ट केलं. श्रोत्यांनी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या परखड आणि ठाम विचारांना जोरदार प्रतिसाद दिला. आझाद भारतानंतर संसदेत प्रथमच पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी संपूर्ण वंदे मातरम गायलं होतं. त्यानंतर वंदे मातरम गीत कापलं. पुढे एका कार्यक्रमात लता दीदींच्या आवाजात पूर्ण वंदे मातरम वाजलं आणि पूर्ण देशाला नवी ऊर्जा व जोश मिळाला होता. आता संसदेतही पूर्ण वंदे मातरम लता दीदींच्या आवाजात वाजायला हवं अशी भावना कुलश्रेष्ठ यांनी व्यक्त केली. यावेळी संस्थेचे सदस्य, पदाधिकारी यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.